श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. इथे छान असं झाडं ते लावून घेतलं होतं. मी नवीन काही झाड लावलं होतं ते दाखवायचं चाललं होतं माझं. आणि पहिलेच झाड ते दाखवायचं होतं. छान असं मोडं ते उठले होते. मटकीचं चवळीचं झाड छान असं मोठं झालं होतं म्हणून दाखवायला आलं होतं बाहेर. मग इथं संध्याकाळचीच तयारी करायची होती मला स्वयंपाकाची. मग जास्त काही खावं वाटलं नव्हतं म्हणून मस्त असं इथं सुशीला बनवायला घेतलं होतं. मग लगेच इथं कांदा, हिरवी मिरच्या, कोथिंबीर ते सगळं कट करून घेतलं. मग इथं शेंगदाणे थोडं भाजून घेतलं होतं. आणि कढई गरम झाल्यानंतर 2 माप तेल टाकून घेतलं होतं आणि जिरे मोहरी ते टाकून घेतलं त्याच्यामध्ये. मग ते तडतडले की मग इथं बारीक चिरलेले कांदा देखील टाकून घेतलो आणि थोडंसं कढीपत्ता देखील आणि बारीक चिरलेले हिरवी मिरच्या देखील टाकून घेतलं होतं मुठीभर. मग लगेच त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि 1 चमचा हळद टाकून घेतलं होतं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं होतं त्याच्यामध्ये. आणि भाजलेले शेंगदाणे देखील टाकून घेतलं होतं त्याच्यामध्ये. छान असं चव येते. आणि शेंगदाणे लई टाकलं नव्हतं मला जास्त आवडणार म्हणून. आणि इथं भिजलेले लाह्या देखील टाकून घेतलं होतं. तुम्ही बघू शकता. छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं. मिक्स करून घेऊन मग लगेच इथं बारीक चिरलेले कोथिंबीर देखील टाकून घेतलं होतं त्याच्यामध्ये. मग त्याला 2 मिनिटासाठी झाकून घेतलं होतं वाफेवर छान शिजते म्हणून. छान असं शिजून रेडी होतं तुम्ही बघू शकता. आणि खूप छान लागलं होतं खायला बी. चला भेटू उद्याच्या व्हिडिओ. बाय.